जय मसीह की उत्पत्ती 4था अध्याय. आपण आज पाहणार आहोत कायनाकडून हाबेलाची हत्या. मनुष्याने त्याची पत्नी हवा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने कायनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभला आहे. त्यानंतर तिने कायनाचा भाव हाबेल याला जन्म दिला आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काईन देशातील कामकरी झाला. काही काळानंतर कायनाने परमेश्वरास शेतामधील फळातले काही अर्पण आणले. हाबेलाने ही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्वीकारले, परंतु त्याने काईन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. त्यामुळे कायनाला फार राग आला आणि त्याचे तोंड उतरले. परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? जर तू चांगल्या गोष्टी करशील तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस. काईन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला आणि असे झाले की ते शेतात असता काईन आपला भाऊ हाबेल याच्या विरुद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले. परमेश्वर कायनास म्हणाला, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? कायनाने उत्तर दिले, मला माहीत नाही. मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय? देव म्हणाला, तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त स्वीकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. जेव्हा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ते आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वीवर तू भटकत राहशील व निर्वासित होशील. काईन परमेश्वरास म्हणाला, माझी शिक्षा मी सहन करण्यापलीकडे इतकी मोठी ती आहे. खरोखर तू मला माझ्या भूमीवरून हाकलून लावले आहेस आणि तुझ्याजवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर तू मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारून टाकेल. परमेश्वर त्यास म्हणाला, जर कोणी कायनाला ठार मारील तर त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. त्यानंतर तो कायनास सापडला तर त्यास कोणी जीवे मारू नये म्हणून परमेश्वराने कायनावर एक खून करून ठेवली. कायनाचे वंशज. कायन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला. कायनाने आपल्या पत्नीस जाणले. ती गर्भवती होऊन तिने हनोखाला जन्म दिला. कायनाने एक नगर बांधले. त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोक हे नाव दिले. हनोखाला इराद झाला. इरादाला महुयाएल झाला. महुयाएलास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेक झाला. लामेकाने 2 स्त्रिया केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. आदाने याबेलास जन्म दिला. तो तंबूत राहणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. त्याने त्याच्या भावाचे नाव युबाल होते. तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणाऱ्या कलावंतांचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिला तुलब काईन झाला. त्यांच्या तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. तुबल कायनास नावाची बहीण होती. लामेक आपल्या बायकांना म्हणाला, आदा आणि सिल्ला, माझी वाणी ऐका. लामेकाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्याकडे कान लावा. एका मनुष्याने मला जखमी केले, मी त्यास ठार मारले. एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केले. जर कायनाबद्दल 7 पट लामेकाबद्दल
73 पट सूट घेतला जाईल. शेथाचे वंशज आदामाने पुन्हा पत्नी जाणले आणि त्याला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव शेत असे ठेवले. हवा म्हणाली, देवाने हाबेलाच्या ठिकाणी मला दुसरे संतान दिले आहे, कारण कायनाने त्यास जीवे मारले. शेखलाही मुलगा झाला. त्याचे नाव त्याने अनोश ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने धावा करू लागले. जय मसीह की.